दररोजच्या सकाळ संध्याकाळ मटण जेवण पंकज होतो सुट्टी नाही अंकला वेगळा देऊ. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत करतो मी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावरान डायरीज. आणि याची सुरुवात आज इथूनच आहे आमची. आमचं जेवण बनवायला सुरू झालेलं आहे. कांदा चिरण्यापासून ही जर्नी करणार आहे. आता केवढा आणून तीन मक्क्या चार मक्क्या चार मक्क्या तर मित्रांनो आता आमचे डोळे पूर्ण सगळ्यांचे झोंबतायत. फुल कांदा आणि गॅस संपल्यामुळे आम्ही चुलीवर बनवतोय. पण चुलीचा असा काही विषय नाही, कारण गावात आम्ही नेहमी असं शेतामध्ये नेहमी चुलीवरती जेवण बनवतो. पार्टी त्यांची पार्टी अशीच असते. आमच्या आचार्यांच्या कांद्याची स्पीड बघू शकतो. आणि खायचं किती महाग अंतर घरातनं ताटात घ्यायचं. नाकात वगैरे सगळा दूर गेलाय आणि लाव ना. ठीक आहे. अरे दूरच सगळा आतमध्ये चाललाय, म्हणूनच डोळे झोंबायला लागलेत. हा दूर डोळ्यासारखं तर काम झालंय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत, इथे पाहू शकता बंड्याच्या लग्नाच्या लग्नाचं ना जेवणाचं लग्न नाही, लग्नाचं जेवण लग्नाचं जेवण कार्यक्रम मित्रांसाठी नाही म्हणाय नाही काय. तर मित्रांनो आता आपण जेवण बनवायला सुरू केलेली आहे. सुरुवात पाहू शकता. चुलीवरती आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. नाही, शाकाहारी कोणाला बोलवलेलंच नाही. होय. तेल मस्त असं कडक आहे. तर आता आपण टाकलेलं आहे यामध्ये कांदा, तेल आणि तेल, कांदा आणि मीठ. हुशार आहेस की रे. मामा जेव्हा काय टाकून आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आता मस्त असं. हे भातासाठी. तर मला माफ करा मित्रांनो, मला असं वाटलं की आपण चिकन बनवतोय यामध्ये. मुझे माफ कर दो. हो. आणि खडे मसाले पण भातामध्ये खतरनाक होणार वाटतंय. भात मामा आहेतच की. आज मामांचे स्पेशल व्हिडिओ आहे. होय मला उद्या टाकतो विचारणार. होय. मामाच्या मोबाईल मध्ये युट्यूबवर टाकले. हा तुला मगाशीच सांगितलेलं मी. सुगंध तर खतरनाक आलाय. डायरेक्ट पाड आणि डायरेक्ट यामध्ये टाक चिकन. टाक.
थोडंच पड ना झालं पडलं जोड. आता मस्त असं याला हलवून घेऊया. त्याला ताव लागला झणझणी त्याला. हा इकडे जा की बाबा तुझा व्हिडिओ तांदूळ झाला भात होती मावांना आता आपण भात टाकलंय. पाणी वरती बसेल याला तिकडे. आता भात आपला 10 मिनिटामध्ये इथे असा शिजून तयार होऊन जाईल मित्रांनो. मस्त असा मसाले भात आणि चिकन इथे आपलं शिजतंय मस्त तेलामध्ये. आणि पार्टी स्पॉन्सर इज हिअर. पाणी हा आता यात आपण टाकूया गरम पाणी. सगळं तेवढं पाहिजे नाही. रस्सा झणझणीत 40 माणसांसाठी. हाय मीठ ओके ओके परत बघायचंच नाही आपण. जिरा राईस. बसते का नाही मला सांग नाही तर बसतो त्याला बरोबर. हा बस हा 25% पाणी टाकलं तरी कवर होते. भात तयार होत आलाय काय काळजी करू नका पोराव. होय पार्टी जिंदाबाद. पार्टी जिंदाबाद. भात काय आपला आता तयार झालाय. चिकन शिजायला लागले. तेव्हा झाकूया का नको? 10 मिनिट कच्चून 10 मिनिट जाळ कमी पडायला लागला त्याला. भांडे ढकलशील बघ एवढ्या सगळ्या पोरांचा घोटाळा करशील. अरे तसं नसते रे बा. सगळाच बाजार होईल. काय करायची पाळी लागेल माहितीये का. होते तसं सपत काय काळजी करून. कोणी भाकरी नाही आणली तर खपते रे. त्याने भाकरी सांगितली आणणार कोण. हे चिकन वाडा का सांगत नाही. 40 माणसाचाच करा असा भात असून दे. भात काढताना कसा बरोबर काढायचा. पॉइंटचा मुद्दा घेतला आता. त्याकडे नसा काढायचा. क्वांटिटी कमी असते. बस बस अरे बस अरे बस. महागाईच आहे ती. रस्सा 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 रस्स्यासाठी आणलेला आहे मसाला. ओला हे मसाला. काय करतो बुशेन भाजून घेतली तू हे प्याय झाले वाढ आहे. लांबड थोडं खायला लावलं स्किनसेस आपला. ठेव तिथं बस झाले की. झाले त्याला काय बघू थांबा मला खाली जायला म्हणाले असं बस झालं. हे वत्ते हो वत्ते होता आता सगळे मसाले. झाला रस्ता तुझा बाजूची चांगली. भाज आता मस्त तेल सुटत याला. 40च. अरे हे भांडे भरले की खात तूच काय ते 40 माणसाचं राहीतच नाही. उद्या खावा. तर आपण रस्सा बनवून घेत आहोत आता. सगळे मसाले टाकलेत आणि भाजायला चालले. मस्त फूक मारतोस हा. म्हणजे मस्त असा हे राहू दे ग बसतो जरा. पडकरी हे घ्या, हे घ्या. त्यातलं जरा पाणी उतरायच्यात जरासं ताव नाही याला. जरासं वाटायचं लय वच्चिल बघ. ताव नाही बस बस हे बस. वाटत जेवण झाले
मसाला बारीक वाटता नाही रे पोराव. घरात वाटलं हा घरात केवढा आहे आणि ह्याच्यापेक्षा बारीक होणार आहे. तर दाखवू का करून तुला मी नको आता. खुलं कुठले सगळा मसाला पण मस्त असा झालेला आहे. हा चिकन आता आपण काढून घेऊया. काढ तिच्या चिकन. हा लय खदबड कमी घे के लोंबडून टाकशील बाहेर. 2 वेळा काढायचे 3 वेळा काढायचे त्यात काय फरक पडला काय. हे भाजनावळ खरी असते ना याच्यात. मी काय सांगितलं तुम्हाला जरा जरा काढा म्हणून. भूषण रे इथं प्लॅस्टिक पोत आहे का बघ. पत्रावळी आहे. पत्रे बसणार ना झाले तुझं मटण हे तेल टाक पहिलं इकडे. चिकनचा स्टॉक टाकून घेतलाय आपण आणि हा आपला इथे रस्सा तयार झालेला आहे. पहिलवान कुठे गेला उकळी आली. ते धारात धर हातात. झणझणीत आपला रस्सा तांबडा रस्सा तयार होणार. झाला कोल्हापुरी पद्धतीने. सुळे आली म्हणली की झालाच. काय प्यायचं ते प्या. ओके बघायची गरज आता नाही. परत आम्ही तेल टाकत आहोत आणि बनवत आहोत चिकन सुक्क टाक 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 टाक. गिरवी बिरवी व्हाय भाजायची. तू कांदा भाजायचा तो तरी उसळली झाले तुझं चिकन. मी मसाला तयार करतो इथे. ये तर आपण वावांसोबत जाऊया मसाला काढायला. ही आपण घेतलेली आहे कसुरी मेथी, मटन मसाला, मटन मसाला, जिरे, हिंग, सुकं खोबरे. हे वाटलेलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. नाही चालतं. ही मगच काजूची पेस्ट. ओके सर. म्हणजे खतरनाक असं झणझणीत होणार. आणि हा घाटी मसाला कोल्हापुरी घाटी मसाला. आलो झाले काढशील. होय. एवढा घोटाळा घाट घातलेला इस काढते रे. भाजते चल हरी शिजली चाट 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 चाट. हा अण्णा म्हणत खायचं. हा खोया का शाना. मला पण हा? द्या. मी पण येतो शूटिंग करायला तुमच्या भाजी घे जरा. आणि आता जसं जसं जेवण बनायला चालू होतंय तसं तसं आपली पोरं एक एक पब्लिक सिटी यायला लागली आपली. होय. डॉनची भाय. कांदा आता कसा जाळ लागला मग अशी लावता तुम्ही मर्दा हो जा. हल्ली जेवण कोणाचा वर्ष झाला पोरांच्या पार्ट्या आता हल्ली खरी पार्ट्या कधी झाल्या माहिती का भूषण. लॉकडाऊनच्या पार्ट्या झाल्या तशा पार्ट्याच नाही कुठे. असं नुसतं खाणे हे ते आलं नसेल पेटतान बाबा. उकळी आले जरा लाकूड बाहेर काढ. काय नको की रे ग बस. रोग कुठला. अहो दररोज रोग यायला लागल्यावर लोक तेच करतील. इथे मसाला एकेकाने तर काठी मारून जेसीबी पुरल्यात. ढकल त्याच्यात. ढकल मसाला हे, ताटा, पाणी घाली जगात. ढकल. मस्त. आता तुझं हा, बाहेर सांडू नको. नाही जरा पाणी टाक त्यात. हा झाले त्याची. हे खरं भाजायला लक्षात काय गडबड करून त्याच्यात काय उपयोग नाही. ते पुसून असं फिरवून डबा घाल. हा घाल ती. हा पुसून टाक तेवढं. ए टाक की त्याच्यात. अरे भूषण हुशार घोटाळा केलास बोलू. टाक टाक टाक. चला बाजूला व्हा. लवळीत बसली ती झणझणीत खा. उकळी आहे का बस तुझ काय.
दोन हात लागत नाही त्याला, उभेच आपले वाय 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 4 हात लावा लागला मरता. तुम्ही दररोज करणार मी कवा तुमच्या हातात तसं नसते हो, ते हालायला लागते व्यवस्थित. ते वगैरा काय आणले का ते पुराणे काय घातले त्याला विचार, काय घातले त्याला विचार. काय लागते गरज करतात मेंढा गरज. सुगंध तर खतरनाक यायला लागले, एक नंबर खतरनाक. एवढं जरासं तिखट पाहिजे, ते खाणार नाही पाहिजे. सॉफ्ट. आणि आता यामध्ये आपण चिकन टाकलं की आपला चिकन मसाला हा तयार झाला. आणि 1 तासाच्या आत मला वाटते कदाचित आपलं जेवण पूर्ण तयार झालेलं आहे. हो वस्तादच तसं आहे. वस्ताद इथे दाखवून द्या वस्ताद. तर आता मित्रांनो आपण चिकन यामध्ये टाकून घेतलेलं आहे पूर्ण, आणि आपला चिकन मसाला 2 मिनिटात तयार होणार. जळेल ती खाय ना, ती सोडते तिथे सुकू खोबऱ्याची पावडर आहे तेवढी आणि इथं बाहेर 5 मिनिटात बस झालं. आपला त्याचं चिकन दाखवून द्यावा. मसाला झालेला आहे. जसं पण आपल्या इथे मस्त प्रकारे उकळी आलेले आहे. इथं आहे की रे भात आपण आतमध्ये ठेवलेले आहे. जेवण 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 झालं जेवण, संपला विषय. कट टाकणार असला तर टाका, नाही टाकणार असला तरी चालते. ओके. तर पार्टीसाठी मित्रांनो पाहू शकता एवढ्या गाड्या जमा झालेल्या आहेत. अमोल दादा पण आलेले आहेत. आणि शेतामध्ये अस्सल गावरान पद्धतीचं जेवण आम्ही बनवलेलं आहे. अरे हर्षद तुला हे अखंड काय अर्ध गावच आलंय जेवायला. भावा आज सांगितलं असतं तुझ्याकडनं मला डब्बा आणला असता रे. काय लावले हा मला माहित नाही रे, यशला सांगितलंय मी आता. तर यश बघूया कधी येणार आहे. माझा ब्लॉग चालू आहे रे. भावकी इकडे कुठं, भावकी इकडे कुठं आता व्लॉगची खरी रंगत चालू झाली आहे. जेवण बनवून आम्ही घामाघूम झालोय. हे फुकटचं प्रमोशन करताना ही पब्लिक बघा स्वतःला आपल्या मित्राला पुढार करते. मी 1000 टाकले अजून मोठी पब्लिक आहे मारतील धरून. एवढा मोठा येऊन मला कुठे गेली गाडी? येऊन मला चार्ज झालं बरोबर. 3 दिवस झाले. संयुक्त पालकरवाडी बघावी. तर मित्रांनो आता आपण सगळी जेवायला घेत आहोत, पण आपण नंतर घेऊया, वाढून घेऊया पब्लिकला, आणि नंतर मग आपण जेवून घेऊया. हा बोला, काय मिळालंय जेवायला? होय यायला लागले सुकान लवकर. रेकॉर्डिंग थांबले. हा 2 मिनिट थांब. तर आता मित्रांनो सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता आपण जेवायला बसूया. आपल्याला पण कोण वाढते बघूया. संयुक्त पालकरवाडी. काय कुलिंगचं मटण काढा स्टूल नाही ठेवलं ते. तू जेवलास भाऊ? नो आता जेवूया की आपण. रणजित सर जेवून घेऊया आपण.
लागला का रे भावा? आता चर्चेत ते हा, अशी जनसेवा करताना आदिगर पण कर. मग कसा दांडा द्यावा असं. गँग सगळी आता जेवलेली आणि सगळी आता एक एक सरकाय लागले ना. बाब्या जेवलास का? हे जावा सावकाश. आता हे माझे बंधू चाललेत, लहान बंधू घराकडे चालतच आले लोक जेवायला. आणि सगळी किंग आता आपण जेवून घेऊया. त्यातली आम्ही आता ही एवढी पब्लिक बाकी आहे जेवायची. पवन सर कसं आलंय जेवण? याला म्हणतात माणूस हा सेम माझ्यासारखा आहे, दुसऱ्या पंक्तीपर्यंत जेवायला. जेवण पण चुलीवर खतरनाक झालंय ना. मामा चर्चेत आलाय बंडाचा, मी असं ऐकलंय. मामा पालकरवाडीत चर्चेला आलाय युट्यूब मध्ये. तर मित्रांनो, आपलं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. भाकरी, मस्त असा चिकन मसाला, झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा, कांदा आणि लिंबू. तर मस्त असं याच्यावर लिंबू पळून. हा, जेवण 100 वेळा व्हिडिओ मध्ये त्याला घेतलंय मी. भावाने आपल्या व्हिडिओ दिलाय, अखंड आयुष्य वाट बघितली. आता लगीन झाल्यानंतर यांनी जेवण दिलं आपल्याला. एवढी आपली आता शेवटची पब्लिक जेवायला बसली आहे. अजून दोघं तिघ जण आहेत. तिघ जण जरा आमचे लिक्विड डाएट वरती असल्यामुळे त्यांना हे जिरणार नाही म्हणून ते लिक्विड डाएट वर गेलेत. आहे नो मस्त. तुमची प्रतिक्रिया काय? तुमची गाडी घ्याय पाहिजे. तुमची नंतर आम्हाला गाडी घ्याय पाहिजे. घ्या की. 100% अकाउंट वर कर. तर मित्रांनो, मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे. तर असंच तुम्हाला जर गावरान पद्धतीचं जेवण आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वाजलेत पण बराच वेळ झालाय, 10:30 झालेत. तसे आज आमचं जेवण लवकर उरकलंय. जेवण पण मस्त झालं होतं. तर आता ते घराकडे जायचं आणि झोपून टाकायचं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन